मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 20 जुलै पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले। सरकारने या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास गोदापट्ट्यातील अनेक गावे जलसमाधी आंदोलन करणार असण्याचा इशारा सकल मराठा समाज बांधवांनी दिलाय। आज दिनांक 23 जुलै रोजी मुख्यमंत्री यांना घनसावंगीच्या तहसीलदारामार्फत तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव व बाणेगाव येथील मराठा समाज बांधवाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे की येत्या 26 जुलै पर्यंत जर सरकारने उपोषणाची दखल नाही घेतली तर 26 जुलै शुक्रवार रोजी जोगलादेवी येथील बंधाऱ्यात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत घनसावंगी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले। याबरोबरच मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशाची तारीख वाढवून मिळणे किंवा प्रशासन पातळीवर प्रलंबित असलेले नॉन क्रिमिलियर व समाज कल्याण विभागातील कास्ट व्हॅलिडिटी कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। आणि याबाबत जर प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। एक मराठा लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे एकच मिशन ओबीसी आरक्षण। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, माननीय मनोज जरांगे पाटील झाले 4 दिवस झालं आमरण उपोषणासाठी आंतरवाली या ठिकाणी बसलेले। आपला योद्धा 4 दिवस झालं बसलेला आहे तरी देखील या निर्दयी सरकारनं त्यांच्याकडे कोणतंही लक्ष नाही आणि सातत्यानं मराठ्याची फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आज या ठिकाणी येण्याचं कारण आम्ही येत्या 2-3 दिवसात जर नाही या सरकारने दखल घेतली आणि या मागण्याचा विषय जर सरकारने गंभीरपणे दखल नाही घेतली तर येत्या शुक्रवारी आम्ही जोगलादेवी बंधारा येथे जलसमाधी घेणार आहोत। सरकारला एवढं सांगतो, तुम्हाला देखील वेळ आहे, आमच्या योद्ध्याचं अंत पाहू नका, मराठा समाजाचा अंत पाहू नका। आमचा योद्धा तळमळीनं मराठा समाजासाठी लढतोय आणि मराठा समाज देखील त्याच ताकदीनं जरांगे पाटला संघ ताकदीनं उभा आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व पाठिंबा म्हणून आम्ही दिनांक 25/7/2024 पर्यंत माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास 26/7/2024 रोजी सायंकाळी 10 वाजता जोगलादेवी बंधारा येथे बंधाऱ्यात जलसमाधी घेणार आहोत।